मी ना आज टिफिनसाठी गोड काकडीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। तर ही आहे मोठी काकडी, ही तर छोटीच आहे, याच्यापेक्षा सुद्धा मोठी काकडी असते, गावावरून आणलेली आहे। खराब होण्याच्या आधी ही फटकन कापून घेतली आणि ह्याच्या आता मी पुऱ्या बनवून दाखवते। तर ह्या काकडीला आमच्या गावी ना तवसा म्हणतात, तवसा गावच्या भाषेमध्ये। तर एक दोन वेळा मी गावावरून आल्यानंतर पुऱ्या ह्या बनवल्या खूप छान लागतात आणि आम्हाला खूप आवडतात। वर्षातून असं ह्या काकडी ह्या सीझनला, गणपती सीझनला बनलीच जाते। तर काकडी मी कापून घेतली, बघा केवढी साईज होती ती, आणि ह्याचं मेजरमेंट काहीच नाही आहे। जेवढं गूळ पाहिजे, म्हणजे गोडीला पाहिजे तेवढं घ्यायचं। माझ्या अंदाजावरती मी गूळ घेतलेला आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये ना तूप टाकले 1 चमचा, थोडीशी तीळ टाकलेले आहेत आणि जायफळ किसून टाकलेलं आहे, थोडीशी वेलचीसुद्धा टाकलेली आहे, म्हणजे शूटिंगमध्ये आली नाही आहे। थोडंसं मीठ टाकलं आहे आणि 5 मिनटं छानपैकी थोडं आटवून घेतलं आहे। आता हे मिश्रण थंड होऊन दिलं। थंड झाल्यानंतर मी 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जेवढं भिजेल तेवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तांदळाचं पीठ लागतं। तर इथे बघा, मला जसं पाहिजे तसं मी अंदाजे घेते, कारण की एकाच वेळी घेतलं नाही आहे, थोडं थोडं करून मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि व्यवस्थितपणे हलकंसं नरम आणि जास्त कडक नाही असं पीठ मळून घेतलेलं आहे। आणि छोट्या छोट्या आता पुऱ्या थापून पण बनवू शकतो आपण। तर मी हलक्याशा लाटल्या आहेत, म्हणजे ना विदाऊट शेप बनवले, म्हणजे पाहिजे तशा मोठ्या आकाराच्या बनवलेल्या आहेत, पण थोड्या जाडसर ठेवल्या आहेत, एकदम जाड नाही, मीडियम। आणि गरम गरम तेलामध्ये मी तळून घेतलेल्या आहेत। एकही पुरी चपटी राहणार नाही, पूर्ण गर्र अशी फुगलेल्या पुऱ्या बघायला मिळतील आणि गोल्डन ब्राऊनपर्यंत होईपर्यंत त्या शेकून घेतलेल्या आहेत। तर इथे झालेल्या आहेत काकडीच्या पुऱ्या। तवसाचे वडे किंवा काकडीच्या पुऱ्या टमटमीत फुगलेल्या अशा आहेत आणि ह्या सकाळी चहाबरोबर नाश्त्यासाठी तर अप्रतिम लागतात। त्याचबरोबर ह्या गोल गोल फुगलेल्या आहेत, त्यांपैकी मी एक खाऊनसुद्धा दाखवते। तसं तर आमचा चहा नाश्ता झालेलाच आहे ह्या पुऱ्यांसोबतच, आणि आम्ही टिफिनसाठी सुद्धा पॅक करून घेतलेल्या आहेत। आणि टेस्ट विचाराल तर कमालीचीच, एकच नंबर झालेली आहे। तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्कीच। काकडी अशी असेल तर बेस्ट आहे, कारण की झून काकडी लागते। तर पटकन आजचा टिफिन बघून घ्या, घाई होती त्यामुळे पटकन दाखवलेलं आहे मी। हे जे डाळ टाकलेली पडवळ आहे त्याची मी भाजी बनवलेली आहे, तीसुद्धा मावशी सासूनेच दिलेली आहे आणि काकडी पण मावशी सासूनेच दिलेली आहे। तर त्याच्या आम्ही पुऱ्या वगैरे 2-3 वेळा तरी बनवल्या, ही 4थी वेळ आहे। तर सर्व टिफिन वगैरे पॅक करून मी निघाले माझ्या ऑफिसला, आणि आजचा हा जो व्लॉग आहे तो सॅटर्डेचा आहे, त्यामुळे ट्रेन खूपच खाली आहे। चला मग, व्लॉग आवडला ना लाईक करा, शेअर करा, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय। मी ना आज टिफिनसाठी गोड काकडीच्या पुऱ्या